खूप धन्यवाद देवाभाऊ, खूप खूप धन्यवाद महायुती सरकार। राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेवर सांगलीकर महिला खुश। लाभार्थी सन्मान योजनेच्या कार्यक्रमात व्यक्त झाल्या लाडक्या बहिणी, खेळाचा घेतला आनंद। राज्यातील महायुती सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज सांगलीकर महिलांनी धन्यवाद दिले। सरकारने महिलांना एसटी प्रवासासाठी दिलेल्या सवलत, लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते खात्यावर जमा झाल्याबद्दल तसेच उज्ज्वला गॅस योजनेबद्दल आनंद व्यक्त केला आणि खेळ खेळण्याचाही आनंद घेतला। नमस्कार, मी सौ छाया हाके। जे आत्ता आपल्या स्टेशन चौकामध्ये लाभार्थी सन्मान यात्रा जो स्टॉल लागलेले आहेत तिथून मी भेट दिली। आत्ता जे आत्ता लाभार्थी आहेत ते बऱ्यापैकी इथं आत्ता भेट देत आहेत। महिलांच्यासाठी आपल्या जे आत्ता योजना सुरू झालेली आहे, महिलांना आरक्षित एसटी बसची जी योजना आहे ती तर सगळ्यात उत्तम होती। आम्ही आता बसनी प्रवास करतो, लाभ सगळ्यांना मिळतो, त्यामुळं पण महिला वर्ग खुश आहे। दुसरी गोष्ट की उज्ज्वला गॅस योजनेतून पण बऱ्याच महिलांना आपला लाभ मिळाला आहे, जे कुटुंबासाठी त्यांना हातभार लागतो। घरकुल योजनेचा तर एवढ्या लोकांना लाभ मिळाला की ज्यांची कच्ची घरं होती त्यांना पक्की मिळाली, त्यामुळं ही महिला खुश आहेत। आत्ताच देवाभाऊनी जी नवीन योजना सुरू केली, लाडकी बहीण योजना, त्याच्यातून तर महिलांना एका वेळी 3-3 हप्ते 4,500 रुपये जमा झाले, कोणाला 2 हप्ते जमा झाले, अशापैकी आज पहिल्यांदा 3रा हप्ता सुद्धा जमा झालेला आहे। याच्यामुळे सगळा महिला वर्ग आपला एवढा अत्यंत खुश आहे। याच्यामध्ये आपल्या सरकारनं सर्वसामान्य कुटुंब किंवा श्रीमंत कुटुंब किंवा ह्या जातीचं त्या जातीचं कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्य कुटुंब म्हणजे सर्वांच्यासाठीच एकसारखी योजना ही राबवली, त्यामुळे महिला वर्ग अत्यंत म्हणजे अत्यंत खुश आहे। त्याबद्दल मी या सरकारचे खूप खूप आभार मानते। धन्यवाद देवाभाऊ, तुमच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करते की अशीच महिलांच्यासाठी योजना येत राहू दे आणि महिला वर्ग तुमच्या पाठीशी सदैव राहील। असे स्टॉल ह्यापूर्वीच लागायला पाहिजे होते की जेणेकरून आपल्याला समजलं असतं की आपण ज्या योजना महाराष्ट्र सरकारने राबवल्यात त्या म्हणजे जनतेपर्यंत पोहोचल्या असत्या। बरं ठीक आहे, आत्ता तरी लागले स्टॉल, त्याबद्दलही आम्ही समाधानी आहोत। असे स्टॉल लागत राहू देत आणि आम्ही महिला वर्ग सदैव आपल्या सरकारच्या पाठीशी राहू, देवाभाऊच्या पाठीशी राहू। आणि देवाभाऊनी जे आम्हाला लाडकी बहीण समजले की या तर आम्ही शब्दात व्यक्तच करू शकत नाही, स्वतःचे भाऊ सुद्धा म्हणजे बहिणीसाठी करत नाहीत, एवढे ह्या सरकारनं सर्वसामान्य बहिणींसाठी केले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देवाभाऊ।